वळूया पुढच्या बातमीकडे। टीम इंडियाचा क्रिकेटपटू रिंकू सिंगला पाकिस्तानात लपलेल्या दाऊद इब्राहिमच्या पंटरनं 3 वेळा धमकी दिल्याचं समोर आलं। ईमेल करून अंडरवर्ल्डच्या गुंडानं 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली। अशाच पद्धतीनं धमक्या देण्यात आल्या होत्या त्या म्हणजे झिशान सिद्दीकी यांना। पाहूया। गेल्या वर्षीच्या IPL मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 29 धावा हव्या असताना 5 षटकार ठोकणारा रिंकू सिंग आता क्रिकेट विश्वातला वन ऑफ द किंग म्हणून नावारूपाला येतोय। मात्र आता रिंकूचं यश अंडरवर्ल्ड जगताच्या डोळ्यात खुपू लागलंय। पाकिस्तानच्या बिळात लपलेला डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक मोहम्मद दिलशाद नौशादनं रिंकूकडे 5 कोटींची खंडणी मागितली आहे। मोहम्मद दिलशाद नौशाद नावाच्या गुंडाला त्रिनिदाद टोबॅगो देशातून प्रत्यार्पित करण्यात आलंय। दिलशाद नौशादनं रिंकू सिंगकडे 5 कोटींची खंडणी मागितल्याची कबुली दिली आहे। रिंकू सिंग प्रमाणेच दिलशाद नौशादनं काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकींकडेही 5 कोटींची खंडणी मागितली होती। दिलशाद नौशाद हा मूळचा बिहारच्या दरभंग्याचा रहिवासी आहे। रिंकूनं आज जरी यशाला गवसणी घातली असली तरी सुरुवातीला त्याला अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागलाय। सध्या रिंकू सिंगची मालमत्ता 20 कोटींच्या घरात असल्याचं समजतंय। रिंकू सिंगचा BCCIशी ग्रेड C करार आहे। त्या अंतर्गत त्याला दर वर्षाला 1 कोटींचं मानधन मिळतं। याशिवाय IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्स टीमचा तो खेळाडू आहे। KKRशी त्याचा 13 कोटींचा करार झालाय। याशिवाय क्रिकेट आणि लाईफस्टाईलशी संबंधित अनेक ब्रँड्सशी तो करारबद्ध आहे। अंडरवर्ल्ड कडून धमकी मिळणारा रिंकू सिंग हा काही पहिला सेलिब्रिटी नाहीये। बिश्नोई गँगनं सलमान खानला धमकी दिली होती, तर छोटा शकीलनं शाहरुख खानलाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता। अंडरवर्ल्ड कडून राकेश रोशन यांच्यावर गोळीबारही करण्यात आला होता, तर रवी पुजारी टोळीनं अक्षय कुमारलाही धमकी दिली होती। क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीला माओवाद्यांकडून धमकी मिळाली होती, तर राहुल द्रविडलाही माओवाद्यांकडून धमकी मिळाली होती। एवढंच नव्हे तर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीला देखील अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या। आता या यादीत रिंकू सिंगचा देखील समावेश झालाय। मात्र अखेरच्या क्षणी येऊन मॅच विनरची धडाकेबाज भूमिका बजावणारा रिंकू सिंग असल्या धमक्यांना भीक घालणारा नाही यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट ABP माझा।